एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे, ती बातमी आता आपण पाहणार आहोत। तर ज्येष्ठ अभिनेता मनोज कुमार यांचं निधन झालेलं आहे। वयाच्या 87व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे। देशभक्तीपर सिनेमांमुळे भारत कुमार अशी त्यांची ओळख होती। पद्मश्री दादासाहेब फाळके या पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आलेलं होतं। ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचं निधन झालेलं आहे। देशभक्तीपर सिनेमांमुळे भारत कुमार अशी त्यांची ओळख होती। वयाच्या 87व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे। पद्मश्री दादासाहेब फाळके या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेलं होतं। त्यांचे अनेक सिनेमे गाजलेले होते। देशभक्तीपर सिनेमांमध्ये त्यांनी काम केलेलं होतं आणि त्यामुळे भारत कुमार या नावाने ते ओळखले जात होते। आणि या संदर्भात प्रतिक्रियेसाठी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत दिलीप ठाकूर, चित्रपट समीक्षक। दिलीपजी, आपण पाहतोय आज निधन झालेलं आहे मनोज कुमार यांचं, काय आपल्या भावना आहेत? सांगू इच्छितो, एक म्हणजे जे चित्रपटाच्या माध्यमातून देशभक्ती या गुणाचं तर नेहमीच कौतुक होत राहिलेलं आहे, पण चित्रपटातील जे गीत संगीत नृत्य आहे, म्हणजे रुपेरी पडद्यावर ज्या पद्धतीने गाण्याचं सादरीकरण व्हायला पाहिजे, दृश्य सौंदर्य ज्याला म्हणतात, त्याच्यामध्ये मनोज कुमार मधल्या दिग्दर्शकाची एक अतिशय मास्टरी होती। म्हणजे आपण उपकार पासून शोर पे अंक्या पुरावर, पश्चिम पासून रोटी कपडा मकान पॅन, मनोज कुमारने दिग्दर्शित केलेल्या चित्रपटातील कोणत्याही मूडचं, कोणत्याही स्वरूपाचं, कोणत्याही प्रसंगातलं जर गाणं बघितलं तर आपल्याला असं लक्षात येतं की मनोज कुमारला दृश्य माध्यमाची आणि गीत संगीत नृत्याची कशा पद्धतीने अतिशय चांगली जाणीव होती, म्हणजे पकड होती की जो पडद्यावर ज्या पद्धतीने जे गाणं यायला पाहिजे आणि पटकथेच्या ओघात यायला पाहिजे, हे मनोज कुमारच्या दिग्दर्शनातलं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य होतं। अभिनेता म्हणून तर ब्लॅक अँड व्हाईट काळापासूनची त्यांची कारकीर्द तर होतीच। आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे बाळासाहेबांचे ते अतिशय चांगले मित्र होते। त्यामुळे फार पूर्वीच्या शिवसैनिकांना जर आपण विचारलं तर तेही सांगतील की मातोश्रीवर मनोज कुमारचं 80च्या दशकामध्ये येणं जाणं सुद्धा होतं। आणि बाळासाहेबांच्या निधनानंतर मनोज कुमारची जी प्रतिक्रिया इंग्रजी वृत्तपत्रांना विशेष करून दिली, त्या प्रतिक्रियेची सुद्धा त्यावेळेला चर्चा झाली होती। त्यामुळे अनेक वैशिष्ट्य असणारा असा हा कलाकार, आणि दूला मूळ बंगल्यामध्ये राहणारा, जैन सोसायटीमध्ये, तो बंगला पाडून मग त्यानंतर त्यांनी त्या पद्धतीने तिकडे आपल्यासाठी आणि आपल्या कुटुंबियांसाठी इमारत उभी केली। हा जो बदल त्यांनी करून घेतला राहणीमानामध्ये, याचा एक खास उल्लेख करायला पाहिजे। चित्रपटाच्या सेटवर, त्यांच्या चित्रपटाच्या सेटवर मला जाण्याचा योग आला। देशवासी सिनेमामध्ये त्यांनी काम केलेलं त्यावेळेला। तर म्हणजे मनोज कुमारला जे सिनेमा तंत्र, म्हणजे माध्यम आणि व्यवसाय या दोन्हीवरची जी पकड त्या सिनेमावाल्याची होती, किंवा त्या माणसाची होती, त्या दिग्दर्शकाची होती, त्या कलाकाराची होती, त्याचं खास कौतुक करायला पाहिजे असं मी म्हणेन। अगदी आपण पाहतोय देशभक्तीपर त्यांनी अनेक सिनेमे केलेले होते आणि इतर अनेक महत्त्वाच्या भूमिका सुद्धा त्यांनी केलेल्या होत्या आणि त्यामुळे कायमच ते प्रेक्षकांच्या मनात ठाण मांडून होते। धन्यवाद आपण दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी। हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये भारत कुमार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचं आज निधन झालेलं आहे। हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये आपल्या संवेदनशील अभिनयानं त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली।